आपदाम अपहर्तारम दातारम सर्वसंपदाम लोकाभिरामम श्रीरामम भूयो भूयो नमाम्यहम्. प्रभू श्रीरामचंद्रांच्या चरणी सर्व श्रोत्यांच्या चरणी वंदन करून कथानुसंधान सांगण्यास सुरुवात करतो. युद्धाचा प्रसंग आहे आणि युद्धाच्या प्रसंगामध्ये ज्या वेळेस युद्ध चालू आहे 5 वीर सांगितले. गवई गवाक्ष असे 5 नाव वानराचे. आणि त्या युद्धामध्ये मोठ्या प्रभू श्रीरामचंद्रांचं कार्य मोठ्या आवेशाने युद्ध चालू आहे. युद्धामध्ये त्याही बाजूचे सैनिक आहेत आणि इकडले सैनिक आहेत. मोठ्या त्वेषानं लढाई चालू आहे. दात खाऊन असे भांडण्यासाठी एकमेकावर तुटून पडलेले. चला बाई. निय जागावे आपण घेऊन पर्वत पाषाण सम्मुख ठोकिला कुंभकर्ण रणगर्ज समोर कुंभकर्ण आहे. अहो कुंभकर्ण कोण? ज्याचा म्हणजे तो कुंभकर्ण होता ना त्याचं एक वैशिष्ट्य आहे. अर्ध्या सृष्टीचं अन्न त्यानेच 1-2-4 दिवसामध्ये फस्त केलं होतं. 20 खंडीपेक्षा जास्त 200 खंडीपेक्षा जास्त त्याला खायला लागायचं एका तासाचं. आणि त्याचं शरीर आवाढवे. ब्रह्मदेवाने विचार केला याला जर आपण निद्रासन किंवा याचा काहीतरी बंदोबस्त जर नाही केला तर सृष्टीमध्ये अन्न शिल्लक राहणार नाही. इतका आवाढव्य शरीराचा कुंभकर्ण. आणि त्या कुंभकर्णावरती युद्धासाठी निळानं एक पाषाण किंवा पर्वत घेतलाय आणि मोठ्या त्वेषानं धावून गेलाय त्या कुंभकर्णाकडे. लागता पर्वताचा घात कुंभकर्ण ऋषी रक्षित तेने रांगे मुळशी घात निराशी दे. आणि ज्या वेळेस त्या निळानं मोठा पर्वत हातामध्ये घेतला आणि कुंभकर्णावरती फेकून मारल्याबरोबर पर्वताच्या आघातानं रक्त शरीरातून वाहू लागले. आणि रक्त वाहत असल्यानं स्वतः कुंभकर्णानं बघितलं आणि रागाच्या भरामध्ये दात खाल्ले. हाताचे 5 बोटं आवळले आणि जोरात अशी बुक्की कुणाला मारली? निळाला मारली. लागताची मुष्टी घात देणे रुधिर वमित विकळ पडिला मूर्छित जेवी पर्वत वर्ज्य. रागाच्या भरात मारलेले बुके सारी चापट हानी तरी माणसाला असं कसं तरी वाटतं टपोऱ्यामध्ये. तर जोरात अशी बुकी मारली. आणि बुकी कोणाची? कुंभकर्णाची. एका बुकीमध्ये रक्त बाहेर आलं. खूप भरली नाही बरं का. रक्त बाहेर आलं तोंडातून. उलटी रक्ताची त्या निळाला झाली. अशी अवस्था युद्धामध्ये. निय पडताची मूर्छित श्रीराम स्मरणानि युक्त सर्व जहोनी सावचित्त आला गर्जत संग्रामा. आणि त्या बुकीच्या आघातानं त्या मुष्टीच्या आघातानं ज्या वेळेस नीळ मूर्छित पडला रक्ताची उलटी झाली. पण राम नाम सहाय्य होत. एक रामरक्षा स्तोत्रामध्ये एक श्लोक आहे बघा. त्या श्लोकाचा अर्थ असा आहे ज्या वेळेस प्रभू श्रीरामचंद्राचं तुम्ही नाव घेता त्यावेळेस तुमच्या सकल व्याधी नष्ट होतात. तसं त्या निळानं ज्यावेळेस प्रभू श्रीरामचंद्राचं नाव घेतलं नामस्मरण सुरू केलं सर्व व्याधी क्षीण झाल्या. सर्व दुःख नाहीस झालं आणि पुन्हा पूर्ववत झाला आणि युद्धासाठी सज्ज झाले. शियाशी करे प्रचंड शैलात घातशाला ताला मुष्टी आणि तवर मस्त संग्राम कुशप कपित युद्धे. आणि वानर सुद्धा साधे नव्हते बरं का. युद्धामध्ये निपुण होते. युद्धाचे काही प्रकार असतात आणि आताच्या सारखं युद्ध नाही बंदुकीन तोफान कुठं रॉकेट अशा पद्धतीचं नव्हतं. हाताने युद्ध, तलवारीने युद्ध, धनुष्यबाणाने युद्ध. धनुष्यबाणामध्ये शस्त्र अस्त्र अशा पद्धतीने युद्ध होतं. तसं वानरांनी काय केलं? हातामध्ये झाडं घ्यायची, दगड घ्यायचे, शिला घ्यायच्या, मोठे मोठे पर्वत घ्यायचे आणि आशाने युक्त वानर त्या कुंभकर्णावरती धावून गेलेले. 5 वीर की भूत होणी संग्रामात कुंभकर्ण
आणि 5 वीर गय गवाक्ष गंधमादन आणि नळनिळ असे 5 असतील. त्या 5 वानरांनी एका ताकदीनं कुंभकर्णावरती आक्रमण केलेले आणि आक्रमण करून ज्या हातात जे पद्धतीनं किंवा जसं हातामध्ये कोणतं झाड येईल, दगड येईल किंवा काही येईल ते कुंभकर्णावरती मारण्यास सुरुवात केली. ऐसे लागता प्रहार कुंभकर्ण केला जर्जर ते गायन माननी निशाचर रणी दुर्धर खवला. आणि प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं हातात झाड घेतय, दगड घेतय, शिळा घेतय, पर्वत घेतय, मारते कुंभकर्णावरती. परंतु कुंभकर्ण सुद्धा बलाढ्य आहे, जर्जर झालेला आहे, युद्धामध्ये घायाळ झालेला आहे, तरी पण दुर्धर आहे. जिंकण्यासाठी कसा आहे? दुर्धर आहे, बलिष्ठ आहे. आणि तो वानराच्या प्रतिकाराला किंवा त्यांनी संघर्ष वानराने केला त्याला जुमान येत नाही, अशा पद्धतीचा कुंभकर्ण आहे. रूपवीर तुरबाई आकनिया करताई खेव देवनी रांगोळी केला तत्काळी कुंभकर्णे. गंधमादनचा विषय सुरू होतो बहुतेक, अस्पष्ट असल्यामुळे. तर ज्या वेळेस वानर धावून गेलेले त्यावेळेस हातामध्ये गंधमादन असेल ना, गंधमादन वानर धरलेला आहे आणि त्याला धरून हातामध्ये त्याचं चूर्ण केलेले म्हणजे पिळलेला आहे आणि त्याचं पिळल्यानंतर रक्त बाजूला काढलेले, अशी अवस्था त्या युद्धामधली. अतिभय बलवंत ऋषी भविराती विख्यात सोय रुधिरा देव मिता रणमूर्छित पाडिला. एक वानर मारायला सुरुवात केलेली कुंभकर्णानं. वृषभ नावाचा वानर होता, त्याच्यावर सुद्धा प्रहार केलेला आणि प्रहाराबरोबर त्याच्या तोंडातून सुद्धा रक्त बाहेर आलेले, अशी युद्धाची बिकट अशी अवस्था सुरू आहे. ऋषभा पाडून उरले जे काच वने जना त्यावरी धावता कुंभकर्णा रणी गर्जन साठोपे. मोठ्या दारोड ठोकली कुंभकर्णानं. कोणावरती 4 जण बाकीचे उरलेले वानर, त्या वानरावरती मोठ्या नारळ ठोकली आणि रागाच्या भरामध्ये कुंभकर्ण त्या ठिकाणी जाऊ लागलेले. सगळ्यांनी 5-5 दादा घेतले तर काय होईल? चंद्र भगवान की जय, पवनसूत हनुमान महाराज की जय, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय, रेणुका माता की जय. 41 झाले. श्री गणेशाय नमः. श्री सीतारामचंद्राय नमः. शरभे आणि तला पर्वत येरे दिला मुष्टिघात पर्वत पिष्ट करोनी तेत शरभ मूर्छित पाडिला. आणि ज्यावेळेस त्या शरभ वानरानं त्या कुंभकर्णावरती एक पर्वत टाकला, पर्वत टाकल्याबरोबर कुंभकर्णाने एक मुष्टी, एक बुकी मारली. काय बळ असेल हो त्यांचं. आताच्या हाब्रिडच्या भाकरी नाही खाल्लेलं जुन्या काळामधले, एका बुकीमध्ये पर्वताचं पीठ केलं. इतका बलिष्ठ कुंभकर्ण होता. काय झालं? निळे आणि तला शिळा शिखर राग दिदला पापर लाता शिखर करोनी चुरे निळ महावीर पाडिला. आणि निळाला राग आलता, निळ पर्वत टाकायचा, कुठं झाड टाकायचा, पण निळावर सुद्धा कुंभकर्ण रागावलाय. रागाच्या भरामध्ये धावून गेला कुंभकर्ण, एक चापट मारली. काय केली? चापट मारली, झापड आली हो निळाला. अशीच बिकट अवस्था निळाची झाली. गवाक्ष विराती विख्यात कुंभकर्णाचे पाडिले दात येरे हालोनी तळघात रणी मूर्छित पाडिला. युद्ध आहे ते.
युद्धाच्या ठिकाणी गुळखोबरं नसते. प्रत्येक जण दात खाऊन जोरात मारतोय. इकडून ह्याने चापट मारली तर तिकडून बुकी मारायची. पण त्या ज्यावेळेस नीळ गेला, निळाची बिकट अवस्था झाली. असं एकमेकाला भयंकर असं युद्ध लागलेले, युद्धाचं असं बिकट परिस्थिती. गंधमादन वीर दारुण शाल ताल वृक्षी धारे हानोनिया कुंभकर्ण रुधिरे पूर्ण नहानिलाय. आणि गंधमादन एक व त्याची विशेषता आहे बरं का गंधमादनची. त्याच्या अंगामधून सुवास येत होता, सुवास, म्हणून त्याचं नाव गंधमादन आहे. म्हणजे तो जरी 2-3 असं किलोमीटरवर जर असला का, त्याच्या अंगाचा सुगंध याचा, म्हणून तो कुंभकर्णाने असं पिळून स्वतःच्या अंगाला गोळशीला होता. असे त्या गंधमादनाची विशेषता आहे. तो गंधमादन रागाच्या भरामध्ये कुंभकर्णाकडे गेलाय. शालताल म्हणजे देवदार नावाचे वृक्ष आहे, मोठाले अशा पद्धतीचे वृक्ष आहेत, उंच उंच वाढले, उपटिले आणि कुंभकर्णावर मारायला सुरुवात केली. रागे त्रिशूळ हाणीता जान गगना गेला गंधमादन कुंभकर्ण स्वय उडोन धरी धावून साटोपे. हातामध्ये शूळ आहे, त्रिशूळ हातामध्ये घेतलं आणि आकाशात उंच उड्डाण केलं. रागाच्या भरामध्ये कुंभकर्णाला मारणार, पण कुंभकर्ण सुद्धा त्याच्या पाठीमागे गेला आणि धरला तो गंधमादन. सुगंध दे कोणी गंधमादन त्याचे केले अंग मर्दन आईसे पाडिले 5ही जण केले गर्जन कुंभकर्ण. खूप अशा पद्धतीचा सुंदर वास येत होता त्या गंधमादनाच्या अंगातून. रागाच्या भरामध्ये धरला, पण सुगंध स्वच्छ येतोय, चांगला येतोय, नाकाला आवडतोय, म्हणून धरला आणि त्याचं मर्दन म्हणजे अंगावरती त्याची मालिश केली. अशा पद्धतीचं युद्धाची अवस्था सुरू आहे. पळावयवा नरगण भारे दाविंदला निशाचार तव ते निदळे महावीर युद्धा सत्वार मिसळली. आणि हे 5 गण त्या कुंभकर्णाला पाडलेत, खाली मारलेत, परंतु तरीही वानरामध्ये निधडे होते. एक माऊलींची ओवी जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या मासिकामध्ये पाक्षिकामध्ये लिहिली होती. हृदयाची ढिलेपण ते तर निकयाशी नव्हे कारण तो पराभव जाण क्षत्रियांशी. अशा विचारानं ते वानर पेटले होते. प्रभू श्रीरामचंद्राच्या स्फूर्तीने पेटलेले होते, उत्साहाने पेटलेले होते. कोणीही तिथे कमी नव्हता. भगवंताचं नाव घ्यायचं आणि युद्धासाठी जायचं. म्हणजे कोणी कमी नव्हता त्या ठिकाणी. शक्तीला जरी कमी असले कुंभकर्णापेक्षा, पण उत्साह प्रभू श्रीरामचंद्राच्या त्यांच्या मनामध्ये भरलेला होता. आणि त्याच उत्साहामध्ये ते कुंभकर्णावरती धावून गेलेले. करोनिया राम स्मरण गगना उडो निवानर गणोय शिळा पर्वत पाशान शाल ताल पूर्ण आणि प्रभू श्रीरामचंद्राच्या नावानं मोठा गजर केलेला आहे. आणि गजर करून युद्धामध्ये मिसळलेले. जे हातात येईल झाड का कमी असेल का त्या लंकेमध्ये, आता सुद्धा इतकं सुंदर वातावरण आहे त्या ठिकाणी. मग मोठे मोठे झाड आहेत, उपटिले आहेत. हातामध्ये शाल नावाचं झाड घ्यायचं, देवदार नावाचं झाड घ्यायचं, ताल नावाचं वृक्ष. आता ताल म्हणजे येऊ सारखं असतं बघा, ते घ्यायचं आणि झोडपण सुरू करायचं. इतकं युद्ध त्या ठिकाणी वानराने आरंभ केलेले. कुंभकर्ण तुरबळी आणून आणि जसुळीयो शिळा वृक्ष पर्वत जाळियो छेदोन तात्काळी सांडिले. आणि कुंभकर्णाजवळ एक शूळ होता बघा, तो भगवान शंकरांना त्याला प्रसन्न होऊन गेला होता शूळ. त्या शूळानं जेवढे त्याच्या अंगावरती पर्वत यायचे, वृक्ष यायचे किंवा शिळा यायच्या, त्याचं नुसतं फिरू असं चूर्ण करायचा. असं त्या कुंभकर्णाकडं एक बल होतं, एक अस्त्र होतं. मारावया वांडर कोटी दाविंदला उठा उठी वानर वीर जगजेटी कंठी मुकुटी झोंबले. आणि एकमेकाला मारण्यासाठी वानर तर देवाचं नाव घेऊन पळत होते, पण कुंभकर्ण सुद्धा दात खाऊन आवेशानं त्या वानराकडे धावत होता. वानर कोट्यानुकोटी वानर आहेत, रीस आहेत, ते सुद्धा कुंभकर्णाकडे मारण्यासाठी धावत होते. अशी युद्धाची दोन्हीकडील अवस्था आहे.
राम महाराजाला तांदूळ द्यायचं काय राम महाराज तांदूळ नाव करीत दोघं एका नावाचे प्रभु रामचंद्र भगवान की जय. कुंभकर्णाच्या अंगावरी चालल्या वानराच्या हरी एक चिरती नकागरी एकादशा नागरी